अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामीत माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाला कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन आपल्या मुलाची व पतीची प्रगती होईल। तर त्या गोष्टी कोणत्या आहेत याविषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, 8 नोव्हेंबर शनिवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे। कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला गणाधिप चतुर्थी असे देखील म्हटले जाते। या दिवशी गणपती बाप्पाची सेवा पूजा तसेच संकष्टी व्रत करण्याला अत्यंत महत्त्व आहे। या दिवशी गणपती बाप्पाला आपल्याला काही गोष्टी अर्पण करायच्या आहेत। जर या गोष्टी अर्पण केल्या तर आपल्या जीवनात ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील, संकट असतील तर ते दूर होतात आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या मुलाची व पतीची प्रगती होते। या दिवशी गणपती बाप्पाची पूजा, सेवा आणि संकष्टी व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या, अडचणी दूर होऊन आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहते। बघा, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या घरातील देवपूजा करून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पासमोर एक गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। जर तुम्ही उपवास करत असाल संकष्टी चतुर्थीचा तर तुम्ही दूध, फळे किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता। तर चंद्रोदयाच्या वेळी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। जिथे तुम्ही गणपती बाप्पाची पूजा करणार आहात ती जागा सुरुवातीला स्वच्छ पुसून घ्या आणि त्यावर एक रांगोळीने स्वास्तिक किंवा ओम काढा। त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा आणि पाटावर एक पिवळे वस्त्र अंथरायचे आहे आणि सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा आहे, कारण कोणत्याही पूजेला दिवा हा साक्षी असतो। म्हणून सर्वात आधी दिवा लावायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे। हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करा आणि त्यानंतर दिव्याला मनापासून नमस्कार करा। त्यानंतर गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे। अभिषेक करताना अथर्वशीर्ष पठण करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्या आणि त्या पाटावर थोड्या अक्षता ठेवा आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा आणि त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा करायची आहे। अष्टगंध लावा, अक्षता अर्पण करा आणि लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे आणि तसेच 21 दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत। गुळ आणि खोबऱ्याचा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे। सोबतच 21 मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे आणि त्यानंतर गणपती स्तोत्र तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर या मंत्राचा जप करायचा आहे। तर हा मंत्र असा आहे, ओम गंग गणपतये नमः। या मंत्राचा जप तुम्हाला 1 माळ म्हणजे 108 वेळा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि या मंत्राचा जप केल्यानंतर तुम्ही आरती करा। आरती केल्यानंतर जे आपण अभिषेक केलेलं पाणी आहे ते पाणी आपण स्वतः आणि आपल्या मुलांना, पतीला, घरातील सर्व व्यक्तींना थोडं थोडं ते पिण्यास द्यायचं आहे आणि गणपती बाप्पासमोर बसून तुम्हाला गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे। ज्या काही तुमच्या समस्या असतील, अडचणी असतील किंवा संकट असतील किंवा तुमची एखादी इच्छा असेल ते सर्व काही तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि तुमची इच्छा पूर्ण व्हावी अशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आपल्याला करायची आहे। बघा, या दिवशी गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल, 21 दुर्वा, गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तसेच 21 मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला नक्की या दिवशी दाखवायचा आहे। या दिवशी या गोष्टी गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा, कारण या गोष्टी गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत। तर यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला चांगला आशीर्वाद देतील आणि आपल्या मनातील इच्छा
पूर्ण करतील. तर संकष्टी चतुर्थी या दिवशी या गोष्टी गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा. या दिवशी गणपती बाप्पाची सेवा पूजा अशा प्रकारे नक्की करा. नक्कीच गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतील. तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.